आता महाभारत या आमच्या विशेष कार्यक्रमाला सुरुवात करूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार आता जितेंद्र आव्हाडांच्या निशाण्यावर आलेले आहेत। लोकसभेच्या प्रचारादरम्यान आव्हाडांनी अजित पवारांवर बोचरी टीका केली आणि त्यासाठी आव्हाडांनी जुना विषय उकरून काढलेला आहे आणि त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। तर धरण्यात मुतण्याचा निर्णय जो होता तेवढाच जो काही लोकांच्या लक्षात राहील तेवढाच। शरद पवारांचं नाव नसतं तर असे अजित पवार अनेक महाराष्ट्राच्या गल्लीबोळात फिरत असतात। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलीच धार आलेली आहे। शरद पवारांच्या पक्षातले नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर तुफान शाब्दिक हल्ला चढवलाय। लोकसभा निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून एकमेकांवर बोचरी टीका केली जाते। तसंच आजवर केलेल्या विकास कामांविषयी सवाल उपस्थित केले जात आहेत। जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीवरच सवाल उपस्थित केलाय। एक तर निर्णय सांगा अजित पवारांचा जो महाराष्ट्र विसरणार नाही, फक्त धरण्याचा निर्णय जो होता तेवढाच जो काही लोकांच्या लक्षात राहील तेवढाच, बाकी तर एकही लक्षात राहणार नाही। कायम दुसऱ्यावरती खेकसून काय रे, अरे तुझ्या काय घरचं घेऊन खाल्ले की काय आम्ही। गेल्या वर्षी अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष विभागलाही गेला। पक्षफुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जात आहेत। त्यामुळे या लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादीच्या दृष्टीनं एक वेगळं राजकीय महत्त्वही प्राप्त झालंय। दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं दावे प्रतिदावे केले जात आहेत। शरद पवारांच्या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांसोबतच सुनील तटकरेंवर सुद्धा टीकास्त्र डागलाय। राष्ट्रवादीच्या फुटीसाठी त्यांनी तटकरेंना जबाबदार धरलाय। शरद पवारांचं घर खरंच कोणी फोडलं असेल तर तो तुमचा रायगडचा उमेदवार आहे सुनील तटकरे। कायम त्या अजित पवारांच्या कानात जाऊन सांगायचं, कायम त्या अजित पवारांच्या कानात जाऊन सांगायचं। काय दिलं नाही अजित पवार, शरद पवारांनी त्याला। नेते होते ते आमचे, पण असं सत्य सांगण्याची वेळ येते आमच्यावर। सुनील तटकरे अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांनी सुनील तटकरेंकडे आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवलेली आहे। जितेंद्र आव्हाडांच्या या टीकेवर अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांनी जोरदार पलटवारही केलाय। पहाटेचा शपथविधी कोणाच्या आशीर्वादाने झाला, राष्ट्रपती राजवट कोणामुळे उठवली गेली, 2022ला पुन्हा एकदा सत्तांतर होत असताना त्यावेळेला कुठल्या प्रकारच्या चर्चा झाल्या, हे सगळे प्रश्न जर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विचारले तर ते अधिक संयुक्तिक होतील। खरं तर 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षात बंड केलं गेलं होतं। भल्या पहाटे देवेंद्र फडणवीसांच्या मदतीनं अजित पवारांनी आऊट घटकेचं सरकार स्थापनही केलं होतं। त्यावेळेला सुद्धा सुनील तटकरे हे अजित पवारांसोबत होते। गेल्या वर्षी अजित पवार यांच्या बंडावेळेला सुनील तटकरे आघाडीवर होते आणि त्यामुळेच आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांप्रमाणेच सुनील तटकरे सुद्धा जितेंद्र आव्हाडांच्या निशाण्यावर आलेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।